So, Balmitrano, welcome back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are going to solve numericals on resolving power of the optical instruments, which are telescope and microscope, which we have studied. So, first numerical is on the board. Diameter of the objective of the telescope is 30 centimeter. Find resolving power of the telescope if wavelength of the light is 500 नॅनोमीटर. तर बेटा मला इथे काय दिलं त्यांनी डायमीटर म्हणजेच अपर्चर आहे की नाही डायमीटर म्हणजेच अपर्चर विच इज 30 सेंटीमीटर. मी या 30 सेंटीमीटरला काय करतो बेटा मीटर कसे करू 10 ची पॉवर -2 मीटर. ठीक आहे बरं मग याला मी असले 3 इंटू हा एक शून्य म्हणजे 10 इंटू 10 ची पॉवर -2 म्हणजे 10 ची पॉवर -1 मीटर. ठीक आहे लाईट ची जी वेवलेंथ आहे ती दिली लॅम्बडा विच इज 500 नॅनोमीटर. बेटा नॅनो चा अर्थ 10 ची पॉवर -9 मीटर. 5 च्या टर्म्स मध्ये मी 10 ची पॉवर 2 हे 2 शून्य म्हणजे 10 ची पॉवर 2 आणि इथं -9 म्हणजे 10 ची पॉवर -7 मीटर. गेटिंग ए आहे लॅम्बडा आहे. व्हॉट इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ द टेलिस्कोप. तर बेटा रिझॉल्विंग पॉवर ऑफ द telescope is A upon 1.22 lambda after Rayleigh's correction. ठीक है so what can be the resolving power aperture किंवा diameter which is like 3 into 10 to the power -1 upon 1.22 into lambda 5 into 10 to the power -7. okay बेटा 5 into 10 ची पॉवर -7. ठीक है सिंप्लिफाय करा वी आर डन which is equal to त्याला मी अप्रॉक्सिमेट करू आता लाईक दिस याने याला भाग दिला 0.531 1.22 आहे तर त्याला मी 1.2 कन्सिडर करतो. ठीक आहे ना गुणिले 10 ची पॉवर वरती जाईन 7 आहे की नाही 7 मधून एक गेला 6 which is equal to approximately 6 म्हणजेच अरे बघ ना 6 1 6 6 2 12 डेसिमल कॅन्सल 0.5 इंटू 10 ची पॉवर 6 आपण काढतोय रिझॉल्विंग पॉवर राईट. रिझॉल्विंग पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रेझोल्युशन. अँगलचं रेसिप्रोकल येते म्हणजेच रेडियन इनवर्स. काय युनिट आहे बेटा त्याचं रेडियन इनवर्स. प्लीज रिमेंबर लिमिट ऑफ रेझोल्युशन किंवा अँग्युलर सेपरेशन काढायला लावलं तर अँगलचं युनिट काय असतं रेडियन हे त्याचं रेसिप्रोकल आहे. आर यू अंडरस्टँडिंग गेस स्क्रीनशॉट. चलो so beta look at the question. what is the minimum angular separation म्हणजे काय काढायचंय मला theta. what I have to do what I have to calculate theta between two stars. ओके दोन स्टार्स मधला थीटा किती असेल कशाने पाहिलं ऑब्विसली बेटा टेलिस्कोप is used to observe them with the objective of the aperture 20 centimeter. so aperture किती दिलं aperture म्हणजे diameter of the telescope 20 centimeter. ठीक आहे so you know 20 centimeter मी लिहू का 0.2 मीटर 10 power -2 all right. after that wavelength of the light is this lambda is 5900 angstrom. याला मी अप्रॉक्सिमेटली असं करू 6000 angstrom फॉर माय सिम्प्लिफिकेशन ऑल राईट म्हणजेच दॅट इज अप्रॉक्सिमेटली 6 गुणिले 10 ची पॉवर -7 मीटर. नाही का आलं अँगस्ट्रॉम काय असतं 10 ची पॉवर -10 आणि मग हे 3 0. ठीक आहे ना 10 ची पॉवर -7 आपल्याला काढायचं आहे थीटा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर थीटा. ओके दॅट थीटा इज 1.22 लॅम्बडा अपॉन ए वेर इज द अपर्चर. ठीक आहे 1.22 lambda is 6 into 10 to the power -7 upon a is the aperture which is 0.2. आता पुन्हा एकदा अप्रॉक्सिमेटली 1.22 ला मी 1.2 कन्सिडर करतो.
1.2 into 6 upon 0.2 10 power minus 7. So it will be approximately decimal गायब पेसक 12 36 10 power minus 7 theta आहे म्हणजेच रेडियन. घ्या स्क्रीनशॉट. Object is illuminated by the light of the wavelength 5000 angstrom. So beta, can I write lambda 5000 angstrom ला 5 into 10 power minus 7 मीटर कशी angstrom म्हणजे 10 power minus 10 आणि हे 3 शून्य 3 minus 10 minus 7 ठीक आहे ना. चलो ऑब्झर्व बाय द मायक्रोस्कोप इन द एअर. बेटा एअर दिलंय, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.03, त्याला अप्रॉक्सिमेटली आपण घेतो 1. सर व्हॉट अबाउट या युनिट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा रेशो आहे दोन वेलॉसिटीचा दोन वेव्हलेंथचा, त्याला युनिट नसतं. एमएसटी मध्ये क्वेश्चन आला होता, खालील पैकी कोणाला युनिट नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. म्यू इज द रेशो, ते 1 आहे कारण की एअर आहे. कॅल्क्युलेट रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप. ठीक आहे बेटा, मायक्रोस्कोप आहे. सो रिझॉल्विंग पॉवर ऑफ microscope is question mark semi vertical angle that alpha is 30 degree. ओके, व्हिज्युअल अँगल किंवा सेमी व्हर्टिकल अँगल आठवते ना जो आपण अल्फा घेतला होता. ठीक आहे. मग आता व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. इट इज 2 mu sin alpha upon lambda which is equal to 2 mu is 1 into sine of it is 30 degree upon wavelength is 5 into 10 to the power minus 7. 5 into 10 to the power minus 7. 2 भागिले 5 0.5 चोक 20 गुणिले sin 30 is 1/2 10 ची पॉवर वर जाऊन प्लस होईल ना. सो व्हॉट विल बी फायनल आन्सर. 2 ने भाग दे 0.2 10 ची पॉवर 7. दिस इज द रिझॉल्विंग पॉवर. युनिट काय होईल, इट इज द रेसिप्रोकल ऑफ अँग्युलर सेपरेशन किंवा लिमिट ऑफ रिझोल्यूशन म्हणजेच रेडियन इनवर्स. रेडियन इनवर्स. या स्क्रीनशॉट. चलो ह्या सम मध्ये काय म्हणतात बेटा, व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स विच कॅन बी रिझॉल्व बाय मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपने तुम्ही दोन ऑब्जेक्टला रिझॉल्व करणार होते, जे मिनिमम डिस्टन्स आहे, जे एकच दिसतात, सेपरेट असतात पण एकच दिसतात, तर मायक्रोस्कोपने आपल्याला ते दोन वेगवेगळे दिसतात. हॅव्हिंग द व्हिज्युअल अँगल ऑफ 30 डिग्री वेन द लाईट ऑफ वेव्हलेंथ 500 नॅनोमीटर इज युज्ड. मला काय काढायचं बेटा, डी मिनिमम इज क्वेश्चन मार्क. गेटिंग मायक्रोस्कोप. ठीक आहे ना. ओके, मला कळलं मायक्रोस्कोप आहे. व्हिज्युअल अँगल ऑफ 30 डिग्री, सो बेटा अल्फा इज 30 डिग्री. when the light of the wavelength 500 नॅनोमीटर, so lambda 500 नॅनोमीटर. ओके, आता तुम्हाला माहिती आहे 500 नॅनो म्हणजे किती बेटा, 10 ची पॉवर मायनस 9. सो पुन्हा एकदा 5 into 10 ची पॉवर मायनस 7 मीटर. आय होप तुम्हाला आता हे एकदम सोपं वाटत असेल. इज देर एनी कन्फ्युजन बेटा. ठीक आहे. हा, मग आता काय करायचं आपल्याला, मिनिमम डिस्टन्स. सो बेटा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मिनिमम डिस्टन्स. डी मिनिमम is 1.22 lambda upon 2 sin alpha. ठीक आहे. आपल्याकडे we have 1.22 लॅम्बडा 5 गुणिले 10 ची पॉवर मायनस 7 2 into sin of 30 डिग्री. I will do one thing, 2 ने भाग देतो 0.61 होईल. ठीक आहे ना. बर, गुणिले 5 करूया. सो 5 एक 5 5 30 2 डेसिमल पॉइंट्स 10 ची पॉवर मायनस 7 साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. खालचा 2 वरती मल्टिप्लाय होईल 610 म्हणजे 6.1 into 10 ची पॉवर मायनस 7. डिस्टन्स इज इन द मीटर्स. खालचा 2 फक्त वरती गुणिले झाला. आर यू अंडरस्टँडिंग. घ्या स्क्रीनशॉट.
चलो look at the question. What are they saying? Objective of the microscope. मला ऑब्जेक्ट का आला कोण इथे इन्स्ट्रुमेंट कोण आहे मायक्रोस्कोप. Objective of the microscope has a diameter of 1 centimeter and focal length 5 centimeter. त्या मायक्रोस्कोपचा डायमीटर म्हणजे अपर्चर दिलं 1 सेंटीमीटर, फोकल लेंथ आहे 5 सेंटीमीटर. Find resolving power of the microscope when the wavelength of the light is 5000 angstrom. Okay beta, which means if I draw a diagram, ठीक आहे ना, if we look here, ऑब्जेक्ट ठेवला जातो U नॉट is F नॉट किंवा U is F. ऑब्जेक्ट ठेवला जातो फोकल लेंथला. बेटा हा जो डायमीटर आहे त्याचा तो 1 सेंटीमीटर आहे. मग बेटा if this is D diameter, then this will be D by 2. Getting? सो हा जो अल्फा आहे सेमी व्हर्टिकल अँगल किंवा व्हिज्युअल अँगल अल्फा, इथून मला तो अल्फा कॅन आय से आय विल गेट इट बाय tan. I can say tan of the alpha is D by 2 upon focal length दिली F नॉट, सो D upon 2 F नॉट. ठीक आहे. सो डायमीटर आणि फोकल लेंथ या दोन गोष्टींवर मला आता काय भेटल अल्फा भेटल, राईट. सो अल्फा विल बी tan inverse of D upon 2FO. सो बेटा आय विल राईट, इथं कंटिन्यू करतो मी, ठीक आहे ना. therefore that alpha is tan inverse of diameter is कुठे गेला 1 सेंटीमीटर, ठीक आहे ना, अपॉन 2 into फोकल लेंथ इज 5 सेंटीमीटर. तुमच्या मनात क्वेश्चन पडला असेल की सर तुम्ही ते मीटर मध्ये का नाही केलं, रेशो आहे ना दोघांचा, कन्वर्ट करायची काहीच गरज नाही त्याला. सो इट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5 दुने 10, सो 0.1. आणि दिस अँगल इज फ्रॉम टेबल वी कॅन गेट द व्हॅल्यू 5 डिग्री 43 मिनिट्स, ठीक आहे ना, 5 डिग्री 43 मिनिट्स. हा कोण आला बेटा अल्फा. नाउ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप. तर बेटा रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप हे आपल्याला माहिती आहे काय बेटा, 2 म्यू साइन अल्फा अपॉन लॅम्बडा. आता तुम्ही म्हणणार सर वी आर हॅव्हिंग साइन अल्फा, इथे तर तुम्ही काढला टॅन अल्फा. बेटा यू नो दॅट अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. टेलिस्कोप असेल नाही तर मायक्रोस्कोप असेल, यू नो दॅट व्हिज्युअल अँगल इज व्हेरी व्हेरी स्मॉल, सो वी कॅन अप्रॉक्सिमेट इट टू टॅन. अरे जेव्हा अँगल छोटा असतो सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम असतात. सो 2 म्यू टॅन अल्फा अपॉन लॅम्बडा, सो अप्रॉक्सिमेटली 2 म्यू. जेव्हा काहीच नाही बिनधास्त हेअर टाकून द्या, कारण की तुम्हाला माहिती आहे जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये रिपीट सगळं नंतर करतो, डोंट वरी. कॉम्पिटिटिव्ह मध्ये सम येईल तर मीडियम जर का चेंज झाला तर वेवलेंथ चेंजेस बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ठीक आहे ना. इथे काहीच नाही म्हणजे बिनधास्त 1 घ्यायचं. tan of the alpha has been calculated to be 5 degree and sorry tan alpha. अच्छा I have बेटा tan alpha only. ओके काही अडचण नाही, we'll put tan alpha only. So D is 1 upon 2 into this is 5, so 0.1, that's it. ठीक है ना, 0.1 upon लॅम्बडा किती दिला 5000 एंगस्ट्रॉम. सो 5 गुणिले 10⁻⁻7 मीटर मध्ये, ठीक आहे ना. अँड दिस आन्सर विल बी 2/5 वरती होईल 0.2. एक काम करतो 2/5 0.4. आता हा 0.1 आहे म्हणजेच 10⁻⁻1 10⁻+7. आय रिपीट, बे 2 भागिले 5 0.4. 0.1 म्हणजे 10⁻⁻1 10⁻⁻7 वरती फक्त मी प्लस करून लिहिली. सो ऍट द एंड आय विश टू राईट 0.4 गुणिले 10⁻7 मधून एक गेला 6. हे काय काढले रिझॉल्विंग पॉवर, सो रेडियन इनवर्स. वी आर डन. आर यू गेटिंग? आय रिपीट, विषय फक्त असा होता की डायमीटर आणि फोकल लेंथ दिली होती मला. माझा जो फॉर्म्युला आहे, द फॉर्म्युला विच आय नो इज दिस वन. अडचण मला अशी आली
की डायमीटर आता बघ ना म्यू चला 1 टाकला पण अल्फा कसा काढायचा हा माझ्यासमोर क्वेश्चन होता ना. अल्फा कसा काढायचा सो मी डायग्रामची हेल्प घेतली. डायमीटरला डी म्हटलं तर अर्धा झाला d/2 त्यांनी व्हिज्युअल अँगल दिले. अच्छा हा व्हिज्युअल अँगल दिलेला नव्हता परंतु मला फोकल लेंथ दिलेली होती. मी ट्रिगोनोमेट्री यूज केली फॉर द साइड्स ऑफ द ट्रायंगल्स राईट. सो टॅन अल्फा काढून घेतला ओके आणि अप्रॉक्सिमेटली साइन अल्फा इज टॅन अल्फा असं घेतलं आणि अप्रॉक्सिमेटली आन्सर पर्यंत मी पोहोचलो. चलो सेमी व्हर्टिकल हा जो क्वेश्चन आहे सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन ऑफ द रेज इन्सिडेंट ऑन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मायक्रोस्कोप म्हणजे काय दिला मला अल्फा इज 20 डिग्री. काय बेटा अल्फा इज 20 डिग्री. इफ द वेवलेंथ ऑफ द लाईट इज 6000 अँगस्ट्रॉम सो वेवलेंथ ऑफ द लाईटला तुम्ही काय लिहू शकता डायरेक्टली 6 × 10⁻⁷ मीटर. आय होप आता ही सगळ्यांना सवय झाली असेल. इफ द वेवलेंथ इज दिस कॅल्क्युलेट स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. काय काढायचं बच्चा डी मिनिमम काढायचं आपल्याला इज क्वेश्चन मार्क which can be just resolved. That's it. So beta what is the formula for smallest distance? So beta d minimum is 1.22 lambda after Rayleigh's correction upon 2 mu sin alpha. Okay, which is 1.22 lambda is I can 6 × 10⁻⁷ 2 म्यू जेव्हा दिलेला नसतो बिनधास्त 1 घ्यायचा अज्युमिंग टू बी एअर. काय बोललो का ना म्यू 1 घ्यायचा जोपर्यंत मीडियम चेंज होत नाही गुणिले साइन ऑफ 20 डिग्री. ओके आता अप्रॉक्सिमेट तर करावंच लागेल आपल्याला. ठीक आहे ना. सो 0. याला 1.2 कन्सिडर करू आपण बेसिक 12 6 ने मल्टिप्लाय केलं तर 0.36 सॉरी 36 3.6 आय एम व्हेरी सॉरी 3.6 भागिले काय बेटा साइन ऑफ 20 डिग्री इंटू 10⁻⁻7. ओके 20 च्या ऐवजी 30 असता तर मस्त पैकी जमलं असतं आपल्याला. आय एम रायटिंग इन टर्म्स ऑफ द बुक 10,702 अँगस्ट्रॉम मध्ये. ओके बेटा अँगस्ट्रॉम मध्ये बरं काय हे आन्सर. ओके आर यू अंडरस्टँडिंग. गॅस स्क्रीनशॉट. ओके ए टेलिस्कोप हॅज ऑब्जेक्टिव्ह ऑफ द डायमीटर 2.5 मीटर. डायमीटर किंवा अपर्चर किती दिलं बेटा 2.5 मीटर. व्हॉट इज द अँग्युलर रिझोल्युशन म्हणजे काय करायचंय लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजेच अँग्युलर रिझोल्युशन अँग्युलर सेपरेशन एकच आहे थीटा काढायचा when it observes at this wavelength. So beta lambda is 5500 angstrom. ते काम करू 5.5 10⁻⁻7 दोन 3 घर अलीकडे सारखायचं 10⁻⁻7 मीटर लिहून टाकायचं. अँग्युलर सेपरेशन काढायचं थीटा. व्हॉट इज फॉर्म्युला 1.22 लॅम्बडा अपॉन ए आहे की नाही. सो 1.22 लॅम्बडाची व्हॅल्यू upon A is the aperture which is 2.5 meters. बर याला अप्रॉक्सिमेट करावं लागेल. याला काय करू अप्रॉक्सिमेटली 1.2 ठीक आहे वरती 55 खाली 25 दोघांना 5 ने भाग जातो 11 5 सो गुणिले 5 दुने 10 पॉइंट 5 दुने 10 10⁻⁻7 झालं इज अप्रॉक्सिमेटली 12 ने 22 12 दुने 24 चला 2 26 ओके 2 डेसिमल पॉइंट 2.64 10⁻⁻7 थीटा आहे याचा युनिट इज रेडियन. सो बेटा या क्वेश्चन मध्ये ए स्टार इज इमिटिंग लाईट ऑफ द वेवलेंथ 5000 अँगस्ट्रॉम. डिटरमाइन लिमिट ऑफ रिझोल्युशन थीटा काढायचंय. टेलिस्कोप ओके इन्स्ट्रुमेंट काय बेटा टेलिस्कोप की ज्याचा डायमीटर 200 इंच आहे. तर लॅम्बडा 5000 अँगस्ट्रॉम मुळे 5 × 10⁻⁻7 काढायचे काय थीटा आणि त्याचा डायमीटर म्हणजे अपर्चर ए विच इज 200 इंच 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर कुठेतरी सेपरेट लिहून घ्या लक्षात ठेवा. मग याला सोडवलं तर 508 सेंटीमीटर होईल म्हणजेच 5.08 मीटर होईल. अच्छा
So what is formula for that theta? That theta is 1.22 lambda upon a. So 1.22 lambda is 5 into 10 to the power minus 7 upon that aperture is 5.08 meter. चलो approximately हा आणि हा एकमेकाला खाऊन टाकल and your answer will be like this only. किती 1.22 10 to the power minus 7 theta is in the radian. So today we will stop here.